आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली। मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर झाल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। हा एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे, त्यामुळे मी ज्यांनी याच्यामध्ये मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो। मराठ्यांची पाठी राखीत छत्रपतींची शपथ घेतली, तुम्ही त्या शपथेला लागला। शपथ पूर्ण केली, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, ती शपथ पूर्ण केली। सगळे सोयरे अधिसूचनेवरील हरकतींची शहानिशा करून निर्णय घेतला जाईल। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरील हरकतींवर अजित पवारांची प्रतिक्रिया। 6 लाख त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीच्या बद्दलची सगळी शहानिशा करून त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल। मनोज जरांगे यांनी आता आंदोलन मागे घेऊन समोरची पावलं टाकावीत। मराठा आरक्षण विधेयक मंजुरीनंतर बच्चू कडू यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला। त्याचा वेळ काही जाऊ द्यावं आणि जरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागे घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे। मराठ्यांच्या 10% आरक्षणाच्या शिफारशीला आमचं समर्थन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही। आरक्षणाच्या तरतुदीबद्दल बबनराव तायवाडेंकडून सरकारचं अभिनंदन। SC ST ओबीसीला जे 50% आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त 10% आरक्षण आज सभागृहात मंजूर करून ते देण्याची आजपासून सुरुवात केली, त्याबद्दल राज्य शासनाचं मनापासून अभिनंदन। ओबीसी नेत्यांकडून सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची होळी। सरकारकडून मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। अबू आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश फाडला। विधान भवन परिसरामध्ये 2014च्या मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची प्रत फाडली। मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून अबू आझमी आक्रमक। नोटिफिकेशन है, इस नोटिफिकेशन को रद्दी टोकरी में डाल देना चाहिए। जब इससे कोई फायदा नहीं है, जब कुछ इससे हो नहीं रहा है, तो मतलब क्या इसका होता है? सरकार ने बनाया था ये हमने नहीं बनाया था, लेकिन मुसलमानों का जो रिजर्वेशन है उस पर सरकार न तो चर्चा करने को तैयार है न तो देने को तैयार है। लोकसभेसाठी महायुतीच्या 2 नव्या फॉर्म्युल्याची प्राथमिक चर्चा सुरू। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 या फॉर्म्युल्यावर चर्चा, तर भाजप 28, शिवसेना 10 आणि राष्ट्रवादी 10 या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार। 24 तारखेला पुण्यामध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा। शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटालाही लोकसभेच्या जागा हव्यात। छगन भुजबळ यांची मागणी। मला काही माहित नाही, मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं। शिंदे गटाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा। रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर आणि कोल्हापूर या जागांवर भाजपचा दावा, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, पालघरसाठी भाजप आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। देशातील 161 लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा मेगा प्लॅन। 161 मतदारसंघातील काँग्रेसचे 12 खासदार, 40 आमदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली। खासदार आमदारांना पक्षात घेण्यासाठी भाजपकडून समिती। वादा तोच पण दादा नवा। शिरूर मतदारसंघात रोहित पवारांचे बॅनर झळकले। पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता फ्लेक्सवरून रंगली आहे। भाजपने वस्तुस्थितीच्या आधारावर जागा मागाव्यात, भरत गोगावले यांची मागणी। तर आम्ही किती जागा लढायच्या हे एकनाथ शिंदे ठरवतील, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याच्या मागणीवर मनसे कायम। मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट। अमित ठाकरे यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलं। पोलिसांना कोण धमक्या देत असेल तर राज्याला सध्या दुबळा गृहमंत्री लाभलाय। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, तर पोलिसांना धमकी देणं म्हणजे गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार असल्याची राऊतांची टीका। माझं कोण काय वाकडं करते अशा प्रकारची कोणाची भाषा असेल, कोणाची, खास करून सत्ताधारी पक्षाची जाहीरपणे आणि पोलिसांसमोर, तर या राज्याला एक अत्यंत कमजोर आणि दुबळा गृहमंत्री मिळाला आहे आणि हा गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार आहे। प्रत्येक राज्यामध्ये तपास यंत्रणांचा वापर सुरू। काळ्या पैशाचा वापर करून आमदार खासदारांना विकत घेतलं जातंय, संजय राऊत यांचा आरोप। या देशामध्ये काळ्या पैशाचा वापर करून आमदार, खासदार, नगरसेवकांना खरेदी केलं जात आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत आणि भारतीय जनता पक्षात त्या सगळ्या भ्रष्टाचारांना आणलं जात आहे।
राज्यसभेतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा आज भाजप विधिमंडळातील पक्ष कार्यालय सत्कार करण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या वतीनं हा सत्कार करण्यात आलेला आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं उद्या मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असेल। उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईतल्या कार्यकर्त्यांसाठी उद्या संमेलनाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सातारा दौरा पुढे ढकलला। जे.पी. नड्डांच्या मुंबई दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा पुढे ढकलल्याची माहिती। महायुतीची 23 तारखेला इस्लामपूरला जाहीर सभा, सर्व घटक पक्षही सहभागी होणार। रयत क्रांती संघटनेकडून सभेचं आयोजन। आमदार गणपत गायकवाडांच्या समर्थकांच्या अडचणीमध्ये वाढ, गोळीबारापूर्वी रस्त्याच्या भूमिपूजन दरम्यान शाळेतील पालक अमित गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचा झाला होता वाद। संदीप तांबेंसह अन्य दोघांच्या विरोधात कारवाई होणार। राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर, विद्यावेतनामध्ये वाढ, वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतर सुद्धा अंमलबजावणी नाही।